विश्वास सुमिरत सुमंगल कुशल मांगत तुलसीदास। काँग्रेस पक्षाला मोठा धक्का। माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश। आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे। काँग्रेसमधून निलंबित झालेले माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील सह शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी दिनांक 24 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आदींच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला। या दरम्यान पाटील कुटुंबासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात दाखल झाल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडले असून आगामी काळात मोठी समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत। डॉक्टर केतकी पाटील यांच्या प्रवेशाने त्या रावेर आगामी लोकसभेच्या दावेदार असल्याची चर्चा रंगत आहे। पक्ष श्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे। काँग्रेसला पडले खिंडार। बुधवारी भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी वाहनांद्वारे मुंबई येथे दाखल झाले होते। यावेळी डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर केतकी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। राम नाम विश्वास सुमिरत सुमंगल कुशल मांगत तुलसीदास। 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला जे एक संकल्पना दिली आहे, विजय से विनय तक आणि राम से राष्ट्र तक, या संकल्पनाला घेऊन आपण शेकडो वर्षांनंतर राम राज्यामध्ये पदार्पण झाले आहे आपले। आज आपल्या देशाचे पदार्पण, आपल्या भारतवर्षाचे पदार्पण आज शेकडो वर्षांनी रामराज्य झाले आहेत। या रामराज्याचे जे आपले महत्वाचे आधारस्तंभ आहेत ते आहेत म्हणजे आपला सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली विचारसरणी।